नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. माझं नाव श्वेता. मी कॉलेज झाल्यानंतर शिलाई मशीनचं काम करू लागले. आजूबाजूच्या व गावातील बऱ्याच साऱ्या महिलांचे मी कपडे शिवून द्यायचे. पण आता माझं वय वाढत चाललं होतं. घरच्यांनी माझ्या लग्नाचा निर्णय घेतला. पण इतक्या लवकर लग्न करणं हे मला काही मान्य नव्हतं. पण शेवटी घरच्यांच्या समोर माझं काहीच चाललं नाही. माझं लग्न जमलं ते एका शहरातील मुलासोबत. जेव्हा मला पहिल्यांदा पाहुणे बघायला आले तेव्हा त्यांच्यासोबत तो सुद्धा होता. पण माझा लग्नाचा विचार नसल्यामुळे मी काही त्याच्याकडे पाहिलंच नाही. पण जेव्हा पाहुणे गेले तेव्हा आईने सांगितलं, "काय गं श्वेता, तू मुलगा बघितलास का?" मी आईला रागातच नाही म्हणाले. तेव्हा वडिलांनी मला त्याचा फोटो दाखवला. तेव्हा मला तो खूपच आवडला. दिसायला सुंदर होता. मी लग्नाला होकार दिला. आमचं लग्न झालं व मी माझा नवरा गुण्यागोविंदाने शहरामध्ये राहू लागलो. पण आमच्या दोघांसमोर एकच समस्या भेडसावत होती, ती म्हणजे माझा नवरा खूप हुशार असला तरी त्याला कामामध्ये प्रमोशनच मिळत नव्हतं. माझ्या नवऱ्याच्या मागून कामावर आलेले व कामामध्ये हुशार नसलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही प्रमोशन मिळतच होतं. पण वैभव बाबतीत तसं काहीच होत नव्हतं. त्यामुळे आम्ही दोघेही चिंतेमध्ये होतो. शहरामध्ये राहायचं म्हटलं तर पैसा हा खूपच लागतो. म्हणून मी आता वैभवला म्हणाले, "मी शिलाई काम चालू करते. आपण दोघेही काम करू तर आपलं घर व्यवस्थित चालेल." तो हो म्हणाला. एक दिवस वैभव जेव्हा संध्याकाळी कामावरनं घरी आला तेव्हा तो मला म्हणाला, "श्वेता, माझ्या कामामध्ये नवीन मॅनेजर आलाय व उद्या तो त्याची ओळख करून देणार आहे. मला तर भीतीच वाटली आहे. हा नवीन मॅनेजर म्हणजेच बॉस नक्की असेल कसा?" तेव्हा मी वैभवला म्हणाले, "हो, पण तुम्ही इतकी काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित." असं म्हणताच आम्ही दोघी जेवण करून झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी वैभव नेहमीप्रमाणे कामावर गेला व संध्याकाळी जेव्हा परत घरी आला तेव्हा मात्र त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. मला काहीतरी वाटलं की नक्कीच कामामध्ये काही चांगली गोष्ट घडली असेल. वैभव म्हणाला, "श्वेता, मी खूपच नशीबवान आहे. नवीन आलेला बॉस हा माझ्याशी खूपच आदराने व प्रेमाने बोलला. तो उद्या आपल्या इथे जेवायला येणार आहे." मी विचारलं, "बॉस व आपल्या घरी जेवायला येणार आहे?" तेव्हा वैभव म्हणाला, "हो, मीच त्याला आपल्या घरी जेवायला येण्यासाठी आमंत्रण दिलं आहे, कारण तो आपल्याच गावाच्या बाजूला राहतोय." आता तर मला सुद्धा आनंद झाला होता की वैभवचं प्रमोशन आता नक्की होणार. झालं. दुसऱ्या दिवशी बॉस जेवायला येणार म्हणून वैभवने लवकरच सुट्टी घेऊन घरी आला. हवं नको ते सर्व आणल्यानंतर मी छान प्रकारे जेवण बनवलं. आम्ही दोघेही तयार होऊन त्याच्या बॉसची वाट बघतच होतो. तेवढ्यात रात्री 8 वाजता दरवाजावरची बेल वाजली. दरवाजा उघडल्यानंतर समोरच बॉस उभा होता. बॉस म्हटलं की सर्वात पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर आलं ते म्हणजे एखादा वयस्कर जाडजूड व्यक्ती. पण त्या उलट हे सर्व होतं. वैभवचा बॉस हा त्याच्याच वयाचा होता. दिसायला सुंदर व हँडसम, उंच व पिळदार अशी शरीरयष्टी. मी त्याला बघताच त्याच्या प्रेमामध्ये पडले. पण मी काही बोलले नाही, शांत बसले. आतमध्ये बॉस आल्यानंतर वैभवने माझी त्याच्यासोबत ओळख करून दिली व आमचं घर दाखवलं. त्याच्या बॉसला ते खूपच आवडलं. तेव्हा मी त्यांना जेवायला वाढलं. तेव्हा त्याचा बॉस म्हणाला, "तुम्हीही जेवायला आमच्यासोबत बसा." मी म्हणाले, "नाही नाही, मी नंतर जेवेल." तेव्हा तो म्हणाला, "हे बघा, तुम्ही जर आमच्यासोबत जेवायला नाही बसले तर मीही जेवणार नाही." त्यांचा हट्ट बघून वैभवनेही मला त्यांच्यासोबत जेवायला लावलं. आता मी तिघेही जेवायला बसलो होतो. त्याच्या बॉसची माझ्यावर काहीतरी वेगळीच नजर होती. तो सारखा माझ्याकडे म्हणजेच माझ्या छातीकडे तिरक्या नजरेने बघायचा. म्हणून मी पटकन पदर सावरला व व्यवस्थित बसले. कदाचित ही गोष्ट वैभवला कळाली नव्हती. झालं व बॉसचं जेवण झाल्यानंतर तो घरी निघून गेला.
दुसऱ्या दिवशी वैभव कामावरून आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते. मी म्हणाले, वैभव काय झालं? तेव्हा तो म्हणाला, अगं काही नाही, बॉसने एक माझ्यासमोर अट ठेवली आहे. मी म्हणाले, कोणती अट? तेव्हा तो म्हणाला, ही अट माझ्याकडून नसून त्याला तुझ्याकडनं पूर्ण करायची आहे. आता मला कळून चुकलं होतं की वैभवला नक्की काय बोलायचं आहे, पण मी काही न बोलता फक्त वैभवचं बोलणं ऐकत होते. थोड्या वेळ वैभव सोफ्यावर बसला. मी त्याला आतून थंड पाणी आणून दिलं. तो पाणी पिला व माझा हातात हात घेऊन म्हणाला, हे बघ श्वेता, माझं काही प्रमोशन होत नाही आहे व त्यातल्या त्यात नवीन आलेला बॉस हा स्वभावाला चांगला आहे. त्यांनी एक गोष्ट मला सांगितली, जर वैभव तुझी बायको एक रात्रीसाठी माझ्याजवळ आली तर तुझं संपूर्ण आयुष्य मी बदलून टाकेल. वैभवच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर मला धक्काच बसला. तेव्हा वैभव म्हणाला, हे बघ श्वेता, मी काही तुला या गोष्टीसाठी बळजबरी करत नाहीये. तुला जर योग्य वाटत असेल तरच तू होकार दे. व माझा बॉससुद्धा या गोष्टीसाठी माझ्या मागे लागला नाहीये. तो म्हणाला, तुझ्या बायकोचं आधी मत बघ व त्यानंतर तू मला काय आहे ते सांग. आता मी वैभवला म्हणाले, ही गोष्ट योग्य नाही आहे, पण मला काही दिवस द्या जेणेकरून आपले सगळे दिवस बदलून जातील. तो हो म्हणाला. आता झालं असं की मी काही दिवस विचार केल्यानंतर एक दिवस वैभवला संध्याकाळी आल्यावर सांगितलं की तुझ्या बॉसला कुठे भेटायचं आहे. वैभव खुश झाला. तो म्हणाला, त्याला एका हॉटेलवर भेटायचं आहे. तो स्वतः सर्व बुक करणार आहे. असं म्हटल्यानंतर वैभव व मी सांगितलेल्या हॉटेलवर पोहोचलो. वैभवने मला हॉटेलखाली सोडलं व तो निघून गेला. मला खूप वाईट वाटलं होतं, पण मनामध्ये आनंदसुद्धा होता. उंच, गोरापान, धिप्पाड, हँडसम अशा व्यक्तीसोबत आपल्याला आज एक रात्र पूर्ण घालवायला लागणार आहे. मी खूप छान प्रकारे लाल रंगाची साडी व त्यावर अत्तर सुगंधित असं लावून आले होते. मला बघता क्षणी बॉसने माझा हात हातात घेतला व आम्ही दोघेही हॉटेलमध्ये चालू लागलो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर रूम घेतली व रूममध्ये आम्ही गेलो. त्यानंतर तो मला म्हणाला, खरंच श्वेता, तू खूपच सुंदर दिसतेस. तुझा नवरा खूप नशीबवान आहे की त्याला इतकी सुंदर बायको मिळाली. मी बॉसकडे बघून हसली व म्हणाली, आपण इथे कशासाठी आलोय ते आधी करूया. तेव्हा बॉस म्हणाला, अरे वा, म्हणजे तुलाही त्या गोष्टीची घाई दिसतेच. मी हसूनच हो म्हणाले. तेव्हा बॉसने मला उचलून घेतलं व पलंगावर ठेवलं व रात्रभर बॉस मला दम लागेपर्यंत करत राहिला. त्याने रात्रीतून 4 ते 5 वेळा मला मस्त मोकळी केली. मी आजपर्यंत वैभवसोबत जितकी खुल्या मनाने हे सर्व करू शकले नाही, त्याहीपेक्षा जास्त खुल्या मनाने मी त्याच्या बॉससोबत करत होते. तर मित्रांनो, तुम्हाला आपली कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या कथेत.